प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मटकरी. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 28वा आणि यातल्या गंगेतली गवळण या प्रकरणाचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत. वैशाख लागला की गंगा आतल्या आत आटे. एकमुखी दत्ताजवळचा गंगेतला डोह आजारी होई. कधी न दिसणाऱ्या कपारी तोंड उघडं करून झोपणाऱ्या मगरीसारख्या दिसत. मासे पकडायला येणाऱ्या कोळ्यांची पोरं हताश होत. एक एक मासा मिळायला त्यांना कोण कष्ट पडत. व्हिक्टोरिया पुलाजवळ ऊन पडे. पुलाखालच्या मोऱ्या तापत. कितीतरी माणसं कपडे धुवून वाळवायला बसत. बसता बसता त्यांच्या पाठी कासवाच्या पाठीगत रापलेले असत. काही किडकिडीत तब्येती काठाच्या खडकावर अंग टाकून पडत. आकाशाकडे डोळे लावीत. आभाळ नेहमीसारखं ढगाच्या पावलांनी भराभरा चाले. ते कशाला कोणाकडे उगीचच बघत बसणार. स्त्रिया कपडे धुवायला कपारीच्या पायरीपर्यंत येत. कपारीत आसरे असतात. त्यांना धक्का लागला की ते पाय ओढतात. एखादा का माणूस या कपारीत गेला की त्याच्या अस्थी मिळणं सुद्धा मुश्किल. आजी नेहमी म्हणायची, आसऱ्याला पाय देऊ नका, तू पायासकट खाऊन टाकील. आसरे पायाळू असतात? मी विचारलं. हो तर, त्यांना पाय फार आवडतात. ते पायापासून माणसाला चिरत जातात. आजी म्हणे, अशा आसऱ्यांना मुळापासून खणूनच काढलं तर? वेड्यासारखं बरळू नकोस. आसरे तुझ्या माझ्या जन्मापूर्वीपासूनचे आहेत. आजपर्यंत त्यांना कुणी हात लावला नाही. या खोल कपारीत सुसरी मगरी राहायच्या. कपारीकडून शक्यतो पाण्यात उड्या मारायच्या नाहीत. मगरही कधी पाय उडील याचा भरोसा नाही. आसरा शब्दाचा अर्थ किती विपरीत असतो नाही. डोहातलं पाणी अशक्त असे पण थंड असे. या थंडाव्यात खेळायला मजा वाटे. वार्षिक परीक्षा संपली की आम्ही पोरं या डोहामध्ये पोहायला जायचो. डोहावर खूप गर्दी व्हायची. दुसरी शाळा भरायची. मत्स्यावरून पाण्यात उडी मारण्यासाठी ढकलाढकली व्हायची. मारामारी जुंपायची. त्यात तिसराच कोणीतरी उडी मारून पाण्याची खेळायचा. एखाद्या गल्लीतला दादा लंगोट कसत कसत यायचा. तो आपल्या घट्ट पडलेल्या हातांनी त्या 2 मुंड्या डोहात फेकायचा. पुन्हा गर्दी, पुन्हा मारामारी, पुन्हा पाणी, असं आमचं सुटीतलं ठरलेलं ऋतुचक्र होतं. एखादा कोणी पाण्यात बुडायला लागला की आणीबाणीच्या वेळी मतभेद विसरून जसे एक होतो तसे एक होऊन आरडाओरडा करून बुडणाऱ्याला वाचवायचं. मग सर्वांनी काठातल्या खडकावर पसरायचं. मी कसा त्याला हात दिला हे प्रत्येकानं सांगायचं. हात देणारा खरा आंघोळ करून केव्हा निघूनही जायचा सरकत गेलेल्या उन्हासारखा. बाकीची पाखरं त्याच्या भोवती किलबिल करायची. मग एखादा हे करून ओरडला की पुन्हा त्याच्या पाठोपाठ सगळ्यांनी भराभर उड्या टाकायच्या. वावटळीतल्या भोवऱ्यासारख्या. डोह फुलून जायचा. काठाची रंगीबेरंगी पातळ्यातल्या स्त्रिया धुणं धुवायच्या. गायीही मनमुराद पाणी प्यायच्या. कुत्री गारव्याच्या दुपट्यात डोळे मिटून पडायची. पुलाच्या खोबणीतले पोपट लाल चोचांनी पाण्याला खुणवायचे. चिमण्याही गारव्यात एकमेकांशी खूप बोलायच्या. पलीकडून चिंचवनातून हरिण आणि त्याची पाडसं गंगेशी खेळायला यायची. किरणात पाडसं खोलायची. गंगेच्या पाण्यात त्यांची तोंडं घातली की छोटे गुंडे भरून घेत आहेत असं वाटे. त्यांच्या पिण्यातही लय असे. काही मोरही यायचे. पण लांडोर काठाशी आली की ते पळत. त्यांना लांडोरांचा धाक बराच असावा. काही साधू पुरश्चरणासाठी रखरखीत उन्हात बसत. तासन तास इकडची मांडी तिकडे व्हायची नाही. मूर्तीसारखे बसत. काही गायत्री जप करीत. काही रामचरित मानस म्हणत. एवढ्या गोंगाटात त्यांनी एकदा डोळे मिटले की मिटले. त्यातले काही किलकिल्या डोळ्यांनी आपला कमंडलू आहे की नाही हेही बघत. गंगाकाठी सगळ्या वृत्ती एकत्र दिसतात. डोहातलं पाणी हिरवगार. 5-6 पुरुष खोल. काही जागा अथांग. थागच लागत नाही. आयुष्यातल्या कितीतरी न सुटलेल्या प्रश्नांसारख्या. जागेचा ठाव आता घ्यायला लागलो की श्वासांना मर्यादा पडते. श्वासांची मर्यादा समजेची मर्यादा असते. आतला ठाव घ्यायला सुरुवातीला उमजून खोल सूर मारावा लागतो. पाण्यात डोळे आटीव दुधासारखे होतात. त्यामुळे झटकन वर यावं लागतं. कुवतीचे काठ आपल्याला हसतात. अशा अथांग डोहात मोहन पलवान फार खोल सूर मारून जायचा.
परंतु त्याला आत काय बघायचं हे माहीत नसे. तो आत गेला की डोळे, नाक, कान हे बंद करून घ्यायचा, म्हणजे अनुभवच बंद करून घ्यायचा. आम्हाला काय बघायचं हे ठाऊक होतं, पण उतरणं जमत नव्हतं. आहे की नाही आयुष्याची गंमत. मी मोहन पैलवानांना म्हणे, पैलवान, आत गेलं की काय दिसतं? तुमचं डोसकं, असं म्हणून असं करून पैलवान हसे. पाण्यामध्ये खोल खोल खरंच काय दिसतं? मी छेडत राही. त्यावर पैलवान डोळे बारीक करून दातांच्या फटीतून खेकसून म्हणे, पाण्यासारखं पाणी दिसतं रे येड्या. पाणी काय, वरनं बी पाणी नि आतनं बी पाणी, पाण्यासारखं पाणी. आणखीन काय वेगळं दिसतं? मी पुन्हा विचारी. असं आपल्याला दिसलं नसेल, पैलवान हसत हसत म्हणे. डोहातलं पाणी वेगळं, नदीतलं पाणी वेगळं. सगळ्या नद्यांचं पाणी तरी सारखं आहे का? एकीचं पाणी जड, दुसरीचं हलकं, तिसरीचं खारट, चौथी गोड. किती किती प्रकार. एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेल्या सख्ख्या भावंडांच्या भिन्न प्रकृत्यांसारखे पाण्यात आपण आपल्याला आतून बाहेरून नक्कीच बघतो. ए दिप्या, बाजूला हो, संजू ओरडला. ए गपरे, हा बघ, झालो बाजूला, असं म्हणत दिप्यानं धडामगण पाण्यामध्ये धूम ठोकली. पाठोपाठ पप्या आला. त्यानं संजयला बाजूला केलं. तो ओरडला, ही माझी हनुमंत उडी पहा रे पोरांनो, असं म्हणत पप्याचं डोकं मत्स्याच्या पायाशी आपटलं. असंच पाहिजे, असंच पाहिजे, संजय ओरडला. दीपाने त्याच्या पाठीत गुद्धा लगावला आणि त्याला पाण्यात ढकललं. तो असं करत पोटभर पाणी प्यायला. पप्यानं त्याचे केस धरले, त्याला ओढत काठावर आणलं. तो धुतलेल्या पोपटासारखा दिसत होता. काय ही कार्टी, नुसती पाणी उडवतायत. एक पोक्त बाई पातळ धुता धुता म्हणाली, आता पाण्यात आलं की 2-4 थेंब उडायचेच. पप्या म्हणाला, जरा हळू माराव्यात उड्या. ती बाई पिळा खांद्यावर टाकीत म्हणाली. दिप्या त्या बाईला म्हणाला, मग घरीच नसत्या का मारल्या? यावर आम्ही सारे पाण्यासारखे धो धो हसत सुटलो. चाहट्याळ मेले, आजकालच्या पोरांना न वळणच नाहीयेत. बाई, तुमच्या घरी मुलं नाहीत वाटतं, असं शेजारच्या बाईनं म्हणताच त्या बाईनं त्या बाईचा बुचडाच धरला. आमची वानरसेना गोळा झाली. बायका गोळा झाल्या. त्या बाईला त्राही भगवान करून सोडलं. आता पोरांना सुट्ट्या आहेत, खेळतायत पाण्यात. चांगलं आहे, पाण्यात खेळलं की आयुष्य वाढतं. आजी म्हणाली. बायकांचं धुण्याचा धप 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 धोबीकाठ सुरू झाला. आम्ही सारे पुन्हा हे करत त्या बाईंच्या पाठोपाठ पळत सुटलो. पाण्याचं शरीर ते नंग काय न उघडं काय स्वच्छ असतं. ती बाई दत्ताला प्रदक्षिणा घालायला गेली. आम्ही पुन्हा डोहामध्ये बुडालो. ऊनही आमच्याबरोबर डोहात उड्या मारीत होतं. व्हिक्टोरिया पुलाच्या आडवाटेच्या छोट्या पायऱ्या ओलांडत ओलांडत आपला घागरा वर घेत वेडी आली. तिनं आपल्या डोक्याला बांधलेलं चिरगुट सोडलं, केसांच्या जटा बांधल्या, डोळ्यातलं उतू गेलेलं काजळ पुसलं, गालावरच्या तिटेला कुरवाळलं. ठेंगणी ठुसकी, शिडशिडीत, एका हातात कोपरापर्यंत बांगड्या, दुसऱ्या हातामध्ये काटे तुटलेलं घड्याळ, कळकट घागरा, तोंडात तंबाखू, पायामध्ये पितळी कडी, जोडवी, गळ्यामध्ये 5-6 काळ्या पोती, कपाळी तीट, त्याच्यावर छोटंसं शाळीग्रामा एवढं कुंकू, नाक ढोबळ्या मिरचीसारखं, डोळे पाणीदार, रंग लालसर गोरा, हाताची बोटं लांब सडसडीत, पायाची बोटंही तशीच पसरट कोयरीसारखी. ती अल्लड बाळझऱ्यासारखी धावत सुटली. प्रत्येक खडकाला ती शिवली, कपारीत डोकावली, तोंडात एक गवताची काडी घातली, थोडीशी चावली, काडी फेकून दिली, तंबाखूची पिचकारी टाकली. पातळ ओठांच्या घरात बसकन उजव्या हाताची 3 बोटं घातली, तंबाखूचा चौथा फेकला. समोरच्या गोळा झालेल्यांकडे पाहून 3-3दा थुंकली. डोक्याचं फडकं गंगेत फेकलं. एका पोरानं ते फडकं ओढलं, तोच तिनं धाडकन उडी घेतली, फडकं धरलं. एका हातानं पाण्यातच त्या पोराच्या गालात लगावली. आम्ही सारे पोरं तिच्या भोवती गोळा झालो. ती आम्हाला पाण्यात पाहू लागली. आम्ही उजव्या हातानं तिच्याकडे पाणी लोटू लागलो. ती हसायला लागली, पाण्यात उभी राहिली, दोन्ही हातांनी टाळ्या पिटू लागली. मग एक हात तिचा आणि एक हात पाण्याचा, असा टाळ्यांचा खेळ रंगात आला. ती वर्षाभात डवरली. आमचं सारं पाणी ती आनंदानं घेत होती. ती काही क्षण पाण्याखाली जायची, ती काही क्षण वर यायची.
ही तिची ये जा कुणाला कळणार. ती पाण्यातून वर आली की आभाळाकडे डोळे भरून पाही. काही बाई पुटपुटे. ती डोहाशी बोले, डोह तिच्याशी बोले. कितीतरी बुडबुडे एकमेकींनी काय फोडले ते अनुभव जाणे. ती पुन्हा तुळशीच्या पानासारखी स्वच्छ प्रसन्न हसे. हसता हसता तिच्या डोळ्यातून पाणी येई. तिचं हसणं पापण्यांपलीकडे जाई. मध्येच एकदम गप्प होई. कळीसारखी आतल्या आत मिटून घेई. ती एकदम ओरडली, या ग सयानो, लवकर या, मीही पाण्यात आहे. तुम्ही पण अलगद या. अलगद उतरा, पाण्याला हात लावू नका. गंगाकाठ तिच्या या बोलण्यावर गडगडून हसला. ती पाण्याबाहेर आली. जवळच्या अश्वत्थापाशी गेली. ओंजळीत पाणी भरलं. जाता जाता गळलं. ओंजळ तशीच ठेवली. संन्याशानं पाणी टाकलं. ती मनाशी हसली. ओला घागरा चिकटलेला, केसांवरून पाणी सुटलेलं, भुवयात पाणी लपलेलं, ओठ गच्च भिजलेले. ती तशीच चालली. पाण्यात पाय ओढले. तळवा खोल होता. गोपद्मासारखे पाय उमटले. वाळूनं चटके दिले. मातीनं ताप दिला. रस्ताही तापलेला होता. ओंजळीतल्या पाण्यानं पाय सुखावले. ती अश्वत्थापाशी आली. तिनं ओंजळ फेकली. तिच्यावरच पाणी आलं. अश्वत्थानं परत केलं. तिनं अश्वत्थ पूजला. त्याला प्रदक्षिणा घातल्या. काही स्त्रियांनी तिला बघताच नाकाला पदर लावला. ती मिळेल तशी वाट काढीत प्रदक्षिणा पूर्ण करीत होती. तिला बघून पुजारीणबाईही संतापल्या. त्यांच्या रिकाम्या भरकटलेल्या तुळशीमाळेला चुकून तिचा धक्का लागला. मात्र त्या विजेसारख्या कडाडल्या आणि म्हणाल्या, ही नतद्रष्टे, शिवलीस माझ्या माळेला. आधीच या जन्मी भोगते तेवढं बस, आता हे पुढच्या जन्मात भोग. दुसरी गोटपाटल्या घालून आलेली जाडजूड बाई ओरडली, तिला हुसकावून लावा इथनं, तुम्ही घालवा तिला. त्यात दुसरी एक पोक्त बाई म्हणाली, मग तुम्ही का नाही घालवत तिला? बाई माळ ओढीत गरजल्या. ओ, मला काही वजन आहे की नाही? मग सगळ्यांनाच वजन आहे. देवाच्या दरबारात ती येऊ शकते. तिला अडवणारे आपण कोण? इथं कोणीही येऊ शकतं. वेडी एकही शब्द बोलली नाही. तिनं भराभरा फेऱ्या मारल्या. उडी मारून हाताला लागेल अशी बारीक फांदी तोडली. पारावरून खालच्या पायरीवर आली. सगळ्या बायकांकडे बघून पचकन थोकली. तोच पुजारी तिच्या अंगावर धावला. तिनं फांदीनं त्याच्या पाठीवर एक फटका मारला. पुजाऱ्याचं सोवळं मातीत गेलं. तो तडक तिला शिव्या घालीत डोहापाशी आला. सोवळ्यासकट पाण्यात बुडी मारली. ओल्यानिशी दत्त मंदिरात पळत पळत आला. वेडी रख्ख दुपारसारखी मंदिराच्या पायरीपाशी फांदी घेऊन उभी होती. पुजारी घाबरला. त्याने तिला हात जोडले. तिने त्याला पुन्हा फांदी मारली. तो पुन्हा स्नान करून आला. धुणं घेऊन जाणाऱ्या एका मोलकर्णीनं त्या वेडीचा हात धरला. ती तिच्याशी गोडीत बोलू लागली. वेडी तिच्याशी काय बोलणार? ती पायरीपाशीच उभी राहिली, दीपमाळेसारखी. ती सारखी पुजाऱ्याकडे बघत होती. पुजारी धुत्या अंगानिशी गाभाऱ्यात आला. गोठ पाटल्या घालणाऱ्या बाईच्या प्रदक्षिणा एकदाच्या संपल्या. ती गाभाऱ्यासमोर आली, उभी राहिली. दत्ताकडे बघितलं. पदर पसरला. डोकं टेकवलं म्हणाली, श्री गुरुराया, सारं काही आता तुम्ही पदरात घ्या. पुजारी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मोठ्यानं म्हणाला. बाईचे डोळे डबडबले. त्यांनी पुन्हा हात जोडले. जड ओठांनी म्हणल्या, माझा कुंकवाचा धनी मार्गावर आणा. झालं. पुजाऱ्यानं नारळ फोडला. अर्धा बाईच्या ओटीत घातला. बाई, दक्षिणा माझ्या हातात टाका, पुजारी म्हणाला. का? या पेटीत का नको टाकू? बाईचा आवाज चढला. तुमच्यासाठी 2दा आंघोळ करून ऊद लावलाय म्हणून. बाईनं पुजाऱ्याच्या हातावर 10 रुपये आणि पेटीमध्ये 5 रुपये टाकले. पुजारी खुशीत हसला. वेडीही त्याच्याकडे पाहून हसली. ती तिची पायरी सोडणार तोच पुजाऱ्यानं अर्धा नारळ तिच्याकडे फेकला. तो तिनं झेलला. तिनं त्याच्याकडे उजव्या हातानं गोल वाटोळी खूण केली. पुजाऱ्यानं पेढ्याची पुडी तिच्यापाशी फेकली. पेढा तिला झेलता आला नाही. रस्त्यातली पुडी तिने उचलली. ती धावत सुटली. रस्त्यावर आली. पोरांना खोबरं वाटलं. पेढ्याचे तुकडे वाटले. स्वतःसाठी एकच बारीकसा तुकडा घेतला. पेढा तर तिच्या वाट्याला आलाच नाही. तिच्या हातातली फांदी तिनं स्वतःभोवती फिरवली. 1, 2, 3 अशा गिरक्या घेतल्या. उन्हात तापल्यानं ती मिरचीसारखी दिसली. मध्येच कोणीतरी बारीक खडा मारला. तिला लागला, पण ती काही बोलली नाही. आणखीन एक बारीकसा दगड कोणीतरी मारला. तिने डोळे वटारले. लाले लाल होऊन म्हणाली, ए,
मारणारा आसपासचे टार्गेट ख्या 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 करीत सुटले. एक त्या गर्दीतून आला. तिच्या तोंडावर विडीचा धूर सोडणार तोच ती त्याच्या तोंडावर थुंकली. त्यानं तिच्या ओटीपोटात लाद घातली. हा तुझ्या बापाची लागून गेले थुंकायला असं म्हणत त्यानं विडीवर विडी पेटवली. ती उठली. डावा हात पोटाला धरला. तिने त्याच्या दंडाला गांधील माशीसारखा चावा घेतला. बाकीच्यांनी तिला सोडवलं. तो हातात मोठा दगड घेऊन खडकातून पळू पाहत होता, पण खडक त्याला अडथळे आणत होता. वेडी सरसर चालत होती. ती त्याला शोष पडेपर्यंत नाही नाही ते बोलत होती. तिच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. ती त्याचा उद्धार करीत सारखी थुंकत राहिली. तिने गंगेतलं पाणी घेऊन त्याच्या नावानं अंगठ्यानं सोडलं. 2 हात एकमेकावर चोळून मेल्याचं तळपट तळपट हो, तळपट तळपट हो, मेल्याचं तळपट तळपट हो असं ती म्हणाली. त्यानं तिच्याकडे दगड फेकला, पण तो पाण्यात गेला. तिनं त्याला नेमका दगड मारला, त्यामुळे तो पिसाळला. शेवटी मोहन पैलवाननं त्याला गच्ची धरून दुसऱ्या रस्त्याला घालवलं. हा प्रकार पाहीपर्यंत आमची अंग वळली. आम्ही पुन्हा उड्या घेतल्या. पाण्यात पडलो. अंगाला गार पाणी लागताच अंगावर छानसा काटा आला. श्रोते हो, वेड वेड हे माणसाला वेडं करतं, वेडं ठरवतं. या प्रकरणातल्या वेडीलाही गंगेचं वेड होतं, कान्ह्याचं वेड होतं, त्याची गंगेतली गवळण होण्याचं वेड होतं. आणि तिच्या ह्याच वेडापायी साऱ्यांनी तिला वेडी ठरवलं होतं. या गंगेची गवळण म्हणवून घेणाऱ्या वेडीच्या आयुष्यात अजून काय घडतं हे आपण ऐकणार आहोत या प्रकरणाच्या पुढच्या काही भागात. श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.